कोकणातील राणेंची ताकद संपणार नाही. वाईट काळातही राणे संपले नाहीत. राणेंना संपवण्याचे स्वप्नही बघू नये. निलेश राणेंचा विरोधकांना टू द पॉइंट इशारा. झिरो समजणाऱ्या भाजपला ताकद दाखवली. 2 आमदार असताना 1-2 जागांची ऑफर. सेना भाजप संघर्षावर निलेश राणेंचं टू द पॉइंट मत. पैसे सापडले त्याला नोटीस नाही. आपल्यावर मात्र 4 कलम. निलेश राणेंचा निवडणूक आयोगावर सवाल. संबंधित अधिकाऱ्यांविरोधात हायकोर्टाच्या सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल. एकनाथ शिंदेंमुळेच भाजप सत्तेत. देसाईंकडून भाजपला सत्ता स्थापनेची आठवण. विसंवाद होणार नाही याची काळजी घ्या. दरेकरांचा शंभूराज देसाईंवर पलटवार. निवडणूक प्रचारातील कटुतेनंतर डोंबिवलीतील कार्यक्रमामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे एकाच मंचावर. स्वतः पुढाकार घेत रवींद्र चव्हाणांची शिंदेंशी चर्चा, तर खासदार श्रीकांत शिंदेंचं चव्हाणांशी हस्तांदोलन. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. भारतीय कांदा आयातीला बांगलादेशाकडून परवानगी. कांदा दरात वाढ होण्याची शक्यता. गोव्यातील अरपोरा गावातील नाईट क्लबमध्ये अग्नितांडव. 23 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी. सिलेंडर स्फोटामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. विमान तिकीट दरवाढीला केंद्र सरकारचा चाप. डीजीसीए कडून तिकीट दर मर्यादा निश्चित. इंडिगोच्या गोंधळानंतर विमान कंपन्यांकडून सुरू होती प्रवाशांची लूट. मुंबईसह महाराष्ट्र पुन्हा गारठणार. आजपासून थंडीचा कडाका वाढणार. बहुतांश भागात पारा 6 ते 7 अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता. विशाखापट्टणम वनडे मध्ये भारताचा शानदार विजय. दक्षिण आफ्रिकेवर 9 गडी राखत 61 चेंडू राखून मात. रोहित विराटचं अर्धशतक तर यशस्वी जयस्वालची शतकी खेळी. विजयासह मालिकाही 2-1 न जिंकली.